महाराष्ट्रात भाषावादाला नवे वळण. राज्य सरकारने अखेर हिंदी भाषा सक्तीने शिकवण्याचा निर्णय मागे घेतला आहे. हिंदी भाषा आता प्राथमिक शाळांमध्ये सक्तीची तिसरी भाषा राहणार नाही. महाराष्ट्र सरकारने हा निर्णय मागे घेतल्यामुळे स्थानिक भाषिक ओळखीच्या संघर्षाला दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर केलं की एप्रिल 2025 मध्ये लागू केलेला शासकीय आदेश आता रद्द करण्यात आला आहे. या निर्णयामागे स्थानिक राजकीय दबावही मोठा होता. शिवसेना, UBT, मनसेसह अनेक पक्षांनी आणि जनतेने या धोरणाला तीव्र विरोध केला होता. राज ठाकरे यांचा भावनिक आवाज लोकांपर्यंत पोहोचला, जरी त्यांच्या पक्षाकडे एकही आमदार नसला तरी. भाषिक विविधतेच्या भारतात जबरदस्तीने भाषा शिकवण्याचा परिणाम शिक्षणावरही होतो, असं संशोधन सांगतं. जर्नल ऑफ मल्टीलिंग्वल डेव्हलपमेंटनुसार गैरमूळ भाषा सक्तीमुळे शिक्षणाचा दर्जा 15 ते 20% घटतो. आता शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली 3 महिन्यांत नव्या भाषा धोरणाचा पुनर्विचार होणार आहे. मराठी भाषेला बळकटी देण्याचा हा निर्णय फक्त शैक्षणिक नाही, तर भावनिक आणि सामाजिकदृष्ट्याही महत्त्वाचा आहे. भाषा ही फक्त संवादाचं साधन नसून ती आपल्या अस्मितेची ओळख आहे. महाराष्ट्राचा हा निर्णय भाषिक सन्मानाची नवी दिशा ठरतो. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज. राष्ट्र सह्याद्री न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.